ना अक्कलकोटला म्हणजे सकाळी सोलापूरला उद्देश्वर उद्यान एक्सप्रेस ही बघा म्हणजे असे स्पीकर. आता सकाळ झाली, आम्ही सोलापूर स्टेशनला पोचलो. नंतर सोलापूर स्टेशनमध्ये तिथं जाऊन आम्ही स्वामींचे दर्शन घेतलं. नंतर सुंदर फोटो काढून नंतर महाप्रसादाला आम्ही तिथं निघालो आणि महाप्रसाद घेतला आहे. आणि महाप्रसाद एक नंबर आहे, म्हणजे 3 नद्या इथं मिळतात. हे बघ, सोलापूरवरनं आम्ही नंतर गांगणापूरला गेलो. गांगणापूरला दत्त मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं. दर्शन आमचं 5-10 मिनिटामध्येच झालं. 450 गांगणापूर वरून आम्ही तुळजा भवानी या मंदिराला गेलो होतो, तुळजापूरला. तुळजापूरवरून आम्ही पंढरपूरला गेलो आणि पंढरपूरला आम्हाला मिनिमम 4 तास लागले दर्शनाला. दर्शन एकदम मस्त झालं. नमस्कार मित्रांनो, जय श्री गणेश. मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सिमरन ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आता पण आलो आहे अक्कलकोटला. इथं आहे ना, मी या कृष्णा ग्रीन हॉटेलमध्ये इथं थांबलो आहे मी. आणि याचे इथले जे रूम आहे ना, खूप छान आहे. आणि AC नॉन AC दोन्ही रूम आहे इथं. फॅमिली रूम पण आहे आणि 4 बेडरूम पण आहे इथं. ठीक आहे. तर आपण आता इथं ना अक्कलकोट आहे ना 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आपण आता आज दर्शन घेऊया. ठीक आहे, स्वामींच्या इथं. आणि तिथं आपण महाप्रसादाचा लाभ पण घेऊया. ठीक आहे मग. आणि आपले बाकी पण आता मंदिर आहे आपल्याकडं, म्हणजे गागनापूर आहे, तुळजापूर आहे, पंढरपूर आहे. हे सगळं मंदिर आपण आता कव्हर करणार आहोत या 3 दिवसामध्ये. ठीक आहे, मग व्हिडिओला लगेच स्टार्ट करूया. आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा. चला मग, श्री स्वामी समर्थ. ठीक आहे, चला मध्ये. तर मित्रांनो, आपली आता ट्रेन आली आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस. या ट्रेनने आपण जाणार होतो अक्कलकोटला. अक्कलकोटला म्हणजे सकाळी सोलापूरला उतरून आपण पुढची सफर आता आपण. हा आपला कोच आहे बघा, ही ट्रेन आहे सोलापूर ते मुंबई. ट्रेन नंबर आहे 12116 बँगलोर एक्सप्रेस. ठीक आहे. आपल्या ट्रेनचं नाव आहे बघा सिद्धेश्वर उद्यान एक्सप्रेस. ही मुंबई टू बँगलोर जाते सोलापूरपर्यंत. ही आपली ट्रेन आहे बघा. आता निघणार आहोत. पण आतमध्ये बघूया कोचेस कसे आपले सिद्धेश्वर एक्सप्रेसचे. बघा इथे सगळे. बघा ही 3rd AC आहे. इथं जाणार होता आतमध्ये. ही 3rd AC बघा. असे सीटच आहे, असे सीट आहे बघा या साईडला. ती झोपायची सोय आहे 3rd AC मध्ये. आता आपण अक्कलकोटला पोचलो आहे मस्त. सोलापूर स्टेशनवरनं आम्ही स्वामी समर्थ या मठामध्ये आलो. तिथं आम्ही आम्हाला मस्त सुंदर दर्शन भेटलं स्वामींचं, श्री स्वामी समर्थ. आणि नंतर आम्ही वृक्षाकडं बघितलं. नंतर आम्ही तिथं सगळे असे फोटोज काढले. तिथं या साईडला फोटोज काढले आम्ही. मस्त नजारा आहे बघा तुम्ही, सुंदर एकदम मस्त वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं आहे. आणि नंतर इथं आम्ही या साईडला असे फोटो वगैरे काढले. इथं भरपूर लोक इथं या स्वामींच्या मूर्तीकडं फोटो काढतात बघा तुम्ही. बघा सगळे लोक इथं आता या साईडला असे बसले मठामध्ये. सगळे असे फोटो वगैरे बघा, पाठच्या साईडला फोटो वगैरे काढतात. हे इथं स्वामींचे जुने काळचे सगळे असे फोटो लावले, म्हणजे मंदिरामध्ये आतल्या साईडला. इथं पण लोक दर्शन घेतात. आणि नंतर इथं असे भार पडल्यावरती ना, आपण जे नारळ वगैरे घेतो ना, इथं हे लोक असं फोडून देतात आपल्याला नारळ. इथं नारळ
ते लोक फोडून देतात. नंतर आपण असे बाहेर पडल्यावरती ना मस्त बाहेर पडल्यावरती प्रसन्न वाटतं आपल्याला. मंदिरातून निघाल्यावरती ना इथं बाहेर आहे ना असं एक मार्केट लागतो. मार्केटमध्ये ना आपल्याला स्वामींची मूर्ती, अगरबत्त्या, मग हळदी कुंकू या सगळ्या वस्तू इथं आपल्याला भेटेल. तर तुम्ही इथं नक्की खरेदी करा. मित्रांनो, आता आपण आलो आहे श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्रामध्ये. इथं आतमध्ये प्रसाद आलं आहे. आता आपण आलो आहे अन्नक्षेत्रामध्ये, म्हणजे इथं अन्नप्रसादालय स्वामींचं इथं मोठं अन्नप्रसादालय आहे. इथं ना बघा लेडीजची लाईन वेगळी आहे, आणि जेंट्सची लाईन वेगळी आहे. ठीक आहे. तर आहे ना या लाईनीमध्ये ना आपल्याला मिनिमम 1 तास तरी जातो, 1-1.5 तास, कारण की लाईन भरपूर मोठी असते. तर बघा असे आपल्याला लाईनीतमध्ये अशा म्हणजे ते लोक 100 लोक असं सोडतात. म्हणजे लेडीज लोकांना 100 आणि जेंट्स लोकांना 100 लोकांना सोडतात. ठीक आहे. तर आहे ना ही लाईन अशी पुढे पुढे जात असते. तर आपली बघा आपली आता लाईन आता पुढे आली आहे. आपण आता आतमध्ये जाणार आहोत. ठीक आहे. आता आपण आता प्लेटी घेतल्या. आपल्या सगळं तर सेल्फ सर्व्हिस आहे. प्लेटी आपल्याला घ्यायला लागतात, मग नंतर ग्लास घ्यायला लागतं, आणि आता अशी लाईन लागते बघा. ते लोक सगळं आपल्याला देतात सगळं असं. बघा अशी लाईन लागली आहे. पाठीवर किती गर्दी बघा तुम्ही, भरपूर गर्दी आहे बघा. मग ते लोक आता आपल्याला जेवण देतात. थोडंसंच पाहिजे, थोडंसं द्या, थोडंसं द्या. इथं प्रसाद चालू देतात. चला चला. बघा आता आपण जेवण घेतलं आहे, आणि हा हॉल बघा किती मोठा आहे. इथं मस्त स्वामींची मूर्ती ठेवली आहे, आणि हॉल बघा किती मोठा आहे बघा. पहिले आपण दर्शन घेऊया, आणि मस्त आता आपल्याला आपलं जेवण भेटलं बघा. आपल्याला चपाती आहे, शिरा आहे, भाजी आणि आमटी आहे. बघा हॉल किती मोठा आहे. बघा सगळे आता जेवण उठले भरपूर लोक. मग ते बाहेरचे 100 लोक आत येणार. तर आहे ना इथे ना म्हणजे असं हा दिवसभर असंच म्हणजे चालू असतं. म्हणजे जेवणासाठी लाईन भरपूर असते बाहेर. तर आहे ना बाहेर आता पाऊस पण पडतो आहे मस्त, आणि जेवण पण एकदम छान आहे, सुंदर जेवण आहे, आणि एक म्हणजे मस्त जेवण आहे एकदम. मी तर जेवण खाल्लो आहे, तर जेवण मला खूप आवडलं. आणि ते लोक कंटिन्यू आहे ना भात भाजी आपल्याला देत असतात, आणि पाणी पण ते लोक सर्व करत असतात. तर तुम्हाला पण काय इच्छा असेल ना म्हणजे आपलं जेवण वाटायची, तर तुम्ही स्वतः जेवण वाटू शकता. ठीक आहे. स्वतः तुम्ही जेवण वाटू शकता. इथं बघा स्वामींच्या पाया पडण्यासाठी किती मोठी गर्दी झाली बघा तुम्ही लोक.
आणि आता पण मूर्तीच्या प्राइस विचारूया मूर्तीची. मित्र कसे पाहतो का हे 150 आणि हे 100 का? आणि हे मूर्तीची प्राइस वगैरे ते 650. 650 आहे का? ही वाली 250 रुपये. आणि मोठी वाली मित्र ही मोठी वाली हे का? हा ही कितीला आहे? आता आपला मित्र दाखवते आपल्याला स्वामींची मूर्ती. हे कितीला आहे? 450. ही 450 रुपये. हे 450 रुपये आहे. आणि हे क्लिप्स वगैरे कितीला असेल? 50 रुपये. सगळे 50 रुपये काय? असं स्वामींचा मोठा फोटो पण येतो का? हा, तो कितीला असतो? ते 550 बसतात. 550. कॅनव्हास मध्ये. आणि काय काय भेटेल? पूजेचं सामान भेटेल तुमच्याकडं? हा, पूर्ण सामान. सगळं भेटेल बघा इथं. सगळं असं तुमच्याकडं तुम्हाला सामान भेटेल बघा. आणि हे बघा हे स्वामींचं हे पण आहे, स्पीकर पण येतं, गाणं वाजतं त्यांचं. हे कितीला आहे? 200 रुपये. 200 रुपये. 28 नंबर. ठीक आहे. दे रे रे ना रे ना आ रे दे ना. तर मित्रांनो आपण आता गांगनापूरला पोहोचलोय. तर मित्रांनो हे बघा इथं एक असं झाड आहे. झाडाला सगळे असे धागे बांधले बघा. आणि आता आपण चाललोय संगमला. संगमचं आहे ना बघा हे दत्ता टेम्पल आहे ना, हे दत्ता टेम्पलच्या इथं आपला खाली उतरायचं आहे. खाली उतरून आपल्याला हे असं संगम भेटेल. ठीक आहे, 3 नदीचं संगम असेल इथं. आपण आलोय संगम नदीला. इथं इथं तुम्ही हात पाय वगैरे असं धुवू शकतात. तर मित्रांनो ही बघा ही संगम नदी अशी सगळी पूर्ण त्या साईडला 3 नद्या इथं मिळतात. हे बघा तुम्ही बघू शकतात. पाठच्या साईडला पण सगळे लोक आंघोळ करतात हे या साईडला. आता आपण चाललोय औदुंबर वृक्षामध्ये. इथे आहे ना या हॉलमध्ये सगळे असे बाबा वगैरे बसलेले असतात. सगळे बसलेले असतात. राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम. असं इथं मंदिराच्या बाहेर असं पूजेचं भेटतं हे. आणि या साईडला बघा आपल्याला आता आत एंट्री करायची आहे. आपली दत्त मंदिरला आता एंट्री केली आपण. ठीक आहे बघा अशी आत एंट्री आहे. नाही घेतली. तेरा पूरन हो
भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर संत समागम करे निरंतर जग से हो उपरा जग से हो उपरात ब्रह्मानंद परम पद पावे ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे मन होवे निष्काम मनवा मन होवे निष्काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम राम नाम सुख राम नाम सुख राम नाम सुखधाम तर मित्रांनो आता आपण दत्त मंदिरमध्ये दर्शन घेतलं. या साईडला आहे ना तुम्हाला ना अभिषेक वगैरे करायचा असेल ना तर हा हॉल आहे अभिषेक करायसाठी. इथं म्हणजे पंडित लोक बसलेले असतात आणि इथं म्हणजे त्यांचं काहीतरी प्रसाद वगैरे पण देतात ते लोक. तुम्ही यांच्याकडं अभिषेक तुम्हाला करायचा असेल ना तुम्ही अभिषेक तुम्ही यांच्याकडनं तुमच्या ज्या इच्छेनुसार तुम्ही पंडितला जे पैसे तुम्हाला जे द्यायचे असेल ते तुम्ही देऊ शकतात. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे तुळजाभवानी मंदिरात. म्हणजे हा इथला मार्केट आहे. खूप सुंदर मार्केट आहे बघा इथं या साईडला. थोडंसं पुढे गेलं ना तर हा मंदिर आता चालू होतो. किती ऊन आहे बघा. किती चपला आहे बघा या साईडला. मी तिथून जात होतो. हे वॉशरूमच्या बाजूलाच आहे. म्हणजे मंदिरात जाण्याचा हा रस्ता आहे बघा. आता आम्ही लोक आतमध्ये आता शिरले या साईडला मंदिराच्या. या साईडला असं खाली जावं लागतं आपल्याला. दर्शनाची रांग आम्ही भरपूर लोकांना विचारलं रांग कुठे. तर या साईडला पुढं हा दरवाजाचा एक मोठा दरवाजा आहे. तिथनं असं खाली गेलं ना तर छोटासा एक मंदिर आहे. मंदिरच्या परिसरात आम्ही पोचलो. मंदिराच्या परिसरात पोचल्यावर त्या लेफ्टला एक दर्शनाचा एक गेट जातो बघा. हा मंदिराचा परिसर आहे. पूर्ण बघा तुम्ही मंदिराचा परिसर. आणि आहे ना आम्ही परत त्यांना विचारलं तर इथं बघा असं छोटंसं एक मंदिर आहे. तिथं आम्ही थोडंसं दर्शन घेतलं. आणि या साईडला परत एकदा चेक केलं तर ते बोलले की या साईडला लाईन आहे बघा. आता आम्ही लाईनीत आता उभे राहिलो आहे. लाईन आपली चालू आली. म्हणजे तिसरा मजला, दुसरा मजला आणि पहिला मजला अशी 3 लाईन आहे इथं तुळजाभवानी मंदिरमध्ये. मंदिरात खूप लोक गर्दी आहे. म्हणजे बघा किती गर्दी आहे बघा. हा तिसरा मजला आहे. मी बघू शकतात की बघा लहान बाळ बघा कसं घेऊन चाललं बघा. किती गोड बाळ आहे बघा. तरी पण तो लाईनी बघा किती लाईन चालली आहे बघा. ही आपली तिसरा मजला आपला सुटला. आता आपण चाललो आहे दुसऱ्या मजल्यावरती, खालच्या मजल्यावरती म्हणजे सेकंड मजला. तरी पण तिथं पण लई गर्दी होती. भरपूर गर्दी होती इथं या साईडला. तुम्ही बघू शकतात. आता आम्ही एकदम खालच्या म्हणजे बघा दुसरा मजल्यावरती आम्ही आता आलो आहे. मी बघू शकतात बघा दुसऱ्या मजल्यामध्ये पण गर्दी बघा किती आहे. भरपूर गर्दी आहे. आणि तुम्ही आहे ना बरोबर पाण्याची बॉटल, बिस्किटं
हे सगळं घेऊन या मुलांना. कोणतरी पाण्याची बॉटल, तिथं पाण्याची व्यवस्था आहे तसं, पण तरी पण स्वतः एक पाण्याची बॉटल घ्या. आता इथं बघा टी व्ही स्क्रीनवरती आहे ना आपल्या तुळजाभवानी मंदिराचं मूर्ती दिसतं बघा तुम्हाला. मला दाखवायचा प्रयत्न केला आहे. हा बघा दर्शन लाईन बघा किती भरपूर लाईन आहे बघा. अजून पण लाईन गेली नाही आहे बघा. मी पण एकदम थकलेलो बघा. मी किती थकलेलो बघा. तरी पण लाईनीत मला खूप म्हणजे प्रसन्न वाटतं एकदम. आता आम्ही चाललो आहे दर्शनाला, म्हणजे पहिल्या रांगेत आम्ही आता घुसलो आहे. आपली आता अशी रांग चालू झाली आपली. आणि इथं बघा असे पैसे या भिंतीला लावतात लोक, म्हणजे अशी एक श्रद्धा आहे. म्हणजे खूप लोक असे भिंतीला पैसे लावत होते. तर आम्हाला खूप बरं वाटलं बघून. आता ही राईटवाली जी लाईन आहे ना ती मुखदर्शनसाठी आहे बघा. खूप लोक पैसे लावतात बघा तुम्ही लोक त्या साईडला. मस्त वाटतं एकदम छान आहे बघा. ही लाईन दर्शनासाठी आहे आणि बाजूची आहे बघा. आमचं दर्शन आता झालं आहे. दर्शन झालं आमचं, मस्त सुंदर दर्शन झालं. 3 तास लागले आम्हाला. आणि हा बाहेरचा नजारा बघा. दर्शन झाल्यावरती हा बाहेरचा नजारा आहे. इथं लोक बघा लग्न करून आलेले भरपूर लोक आहेत इथं. नवीन जोड्या. इथं अभिषेक वगैरे करायचा असेल ना पंडितकडनं तर तुम्ही इथं करू शकता. आणि हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे बघा. थोडीशी रिपेअरिंग चालू आहे पण मस्त आहे बघा. एकदम छान वाटतं मंदिर. सर वहिनीला उत्तर दे खाली. तू जा खाली. अरे यार चल रे. तर मित्रांनो आता आपण पंढरपूरला पोचलो आहे. हा इथला चौक आहे बघा. आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आहे. आणि हे बघा इथं मस्त वारकरी इथं चालले बघा. असं मस्त इथं चौकात असं मूर्ती आहे बघा सगळ्यांची. सुंदर वाटतं बघा. मन एकदम प्रसन्न झालं आहे. आणि इथं घोडागाडी पण आहे बघा. लोक इथून पण ह्याच्यात पण बसून जातात. हे पंढरपूरचं मेन मंदिर आहे. हा आपण असं आत गेलो ना मंदिराचा या साईडला ना अशी एंट्री आहे. भरपूर रेस्टॉरंट आहे. तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे या साईडला. हा सगळा पूर्ण मार्केट आहे बघा तुम्ही. हा परिसर बघा तुम्ही. असं तुम्ही आत गेले ना तुम्हाला दाखवतो. मुखदर्शनासाठी मार्ग तो आहे आणि मंदिरातून बाहेर पडण्याचा मार्ग या साईड.
हा मिळायचा समाधी वहा देवा जाता पाया पडा पहिल्या हे कसा पिशवी दिली तो आता आपण आता दर्शन घेतलंय आता तिथून आपण असं चाललोय ना हा सगळा परिसर तुम्ही पाठच्या साईड तुम्ही बघू शकता बघा अशी लाईन असते मंदिरासाठी तुम्ही बघू शकता बघा ही लाईन शेवट अशी लाईन असते बोला बोला कुल्फी बघा इथून अशी रांग चालू होते बघा अशी रांग इथं असं चालू होते आणि ही रांग नदीच्या काठीपासून अशी ही रांग चालू होऊन आपल्या या मित्राची रिक्षा आहे बघा अक्कलकोट मध्ये मित्रा कुठं कुठं फिरवणार रिक्षामध्ये हा अक्कलकोट मध्ये मेन 5 मंदिर येतं. मेन वटवृक्ष मंदिर, दुसरं म्हणजे बाळाप्पा महाराजांचा वाडा त्यालाच गुरु मंदिर म्हणते, तिसरं म्हणजे समाधी मठ, 16 महाराजांचं घर 3 झाले, आणि चौथा म्हणजे खंडोबा मंदिर महाराजांचं प्रथम आगमनस्थान येते. त्यानंतर शेवटचं म्हणजे राजराय मठ. हे 5 ठिकाणी आणून कॉन्टॅक्ट नंबर आहे माझं 7888184037. नाव शिवाजी पुजारी. शिवाजी भाऊ. तर या मित्राला आपला कॉन्टॅक्ट करा. याची रिक्षा बघा अशी आहे. मस्त बसायची सोय आहे बघा. पाठी एक फॅमिली बसू शकते. इथं पाठी पण बसायला जागा आहे. इथं पण 2 लोक बसू शकतात. ठीक आहे.